नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंना होतोय पश्चाताप. भाजपने केला वेळोवेळी एकनाथ शिंदेंचा गेम. उद्धव साहेब आपण पुन्हा भेटू अशी हाक एकनाथ शिंदे यांनी दिली. नेमकं घडलंय काय सविस्तर जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जाणून घेऊया सविस्तर बातमी. विधान परिषदेमधील 9 सदस्य निवृत्त झाले. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश आहे. विधान परिषदेतील 9 सदस्यांच्या निरोप समारंभावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक कविता सादर केली. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा सण नाही, तुमच्या भेटीसाठी आतुर हे मन आहे, तुमच्या भेटीची आस पुन्हा आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हणताच उद्धव ठाकरे यांनी हात जोडले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी हात जोडताच सभागृहात एकच हास्य पिकल्याचं पाहायला मिळालं. कधीकधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात, पण आपण आज हळव्या वळणावर आलो आहोत. 9 सदस्य आहेत, ज्यात उद्धव साहेब आहेत. उद्धव साहेब आज निवृत्त होत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंना सोडून पुन्हा पश्चाताप होत आहे का? कारण की भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंना वेळोवेळी डावलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या ठिकाणी बऱ्याच योजना या ठिकाणी महाराष्ट्रात आयोजित केल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांना सोडून आता एकनाथ शिंदेंना पश्चाताप होतोय का? कारण की भाजपने शिंदेंच्या सर्व योजना जवळपास बंद करण्यात या ठिकाणी भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा पश्चाताप होतोय अशी या ठिकाणी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.